चला आज बनवूया चिकन दम बिर्याणी। तर इथे बासमती तांदूळ घेतलेत मी। तर हे 1 वाटी बासमती तांदूळ आहेत। स्वच्छ धुवायचे आपल्याला 2 ते 3 पाण्याने। याला अर्धा तास भिजू ठेवूया। आता इकडे बघा पावणा किलो चिकन घेतले। त्यासाठी याच्यात सर्व पहिलं चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचे। त्यानंतर आपण 1 चमचा हळद टाकू आणि घरी बनवलेली आपली फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट। याला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घ्या तुमच्या आवडीप्रमाणे। घरगुती तिखट आहे, हे जास्त तिखट आहे त्यामुळे मी थोडंसं कमी टाकले। तर तुम्हाला जसं आवडतं तसं टाका। 2 हिरव्या मिरच्या आहेत। त्यानंतर इथे 1 वाटी एवढं दही घेतलं। दही जास्त आंबट नाही घ्यायचं। 1 चमचा धने पावडर आणि इथे कांदा बघा छान असा तळून घेतलेला आहे, मस्त कुरकुरीत असा। तर कांदा भरपूर टाकायचा आहे आणि बिर्याणीला टेस्ट ना कांदा तळून टाकला ना त्याने डबल येते। त्यामुळे कांदा अजिबात ऑप्शनल नाही आहे, कांदा आपल्याला जरूर टाकायचा आहे। त्यानंतर अद्रक आणि पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती पण टाकायची आणि व्यवस्थित हे मॅरिनेट करून घेऊया। चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घेतले। याला 2 तासासाठी आपण असं झाकून ठेवूया, फ्रीजमध्ये ठेवा 2 तासासाठी। आता तळून घेतलेला आहे मी, तो टोप मांडला मी। ते जाड तळाचं आहे। तर बिर्याणी बनवताना आपल्याला दम द्यायचा याला, त्यामुळे जाड तळाचं भांडं घ्यायचं। 2 कांदे स्लाइसमध्ये कट करून घेतलेत। तर कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घेतले बघा। त्यानंतर 2 टमाटे ते पण असे स्लाइसमध्ये कट करून घेतलेत। टमाटे पण 2 मिनिटं परतून घ्यायचे। थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट याच्यामध्ये पण टाकायची, थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर, व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं। त्यानंतर आपण याच्यामध्ये चिकन मॅरिनेट केलेलं टाकायचे आणि व्यवस्थित याला मिक्स करून स्लो गॅसवर 4 ते 5 मिनिटासाठी वाफेवर ठेवायचं बघा। एकदम गॅस बारीक ठेवायचा म्हणजे याला पाणी सुटेल व्यवस्थित असं। तर झाकण ठेवूया आपण 4 ते 5 मिनिटं ठेवूया। तर इथे बघू शकता तुम्ही 4-5 मिनिटं झालेत आणि आपलं चिकन बघा मस्त पाणी सुटलं याला। आता एक वेळ शिजून घेतले तर ते दाखवायचं राहिलं। तर इथे बघा 80% एवढे आपण तांदूळ फक्त शिजून घेतले, यातलं पूर्ण पाणी काढून टाकले, नंतर शिजवून घ्यायचा। त्यानंतर याच्यावर आपला तळलेला कांदा थोडासा मी ठेवला होता वाचून, थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडा पुदिना आणि थोडी कोथिंबीर। आता इथे मी फूड कलर नाही टाकला, तुम्ही थोडासा फूड कलर हवा असेल तर टाकायचं आणि झाकण ठेवायचं आहे जर भांडं। आणि याला 5 ते 6 मिनिटासाठी दम दिले बघा। मस्त अशी आपली ही चिकन बिर्याणी, चिकन दम बिर्याणी म्हणू शकता। मस्त मोकळा सळसळीत असा भात तयार झाला बघू शकता आणि चिकन पण एकदम मस्त गाळ झाले, तो तुम्हाला दाखवते मी। ते बघा मस्त असं आहे चिकन पण आपले एकदम गाळ झाले आणि बिर्याणी पण एकदम मोकळी सळसळीत झाली। तर या सर्वजण खायला, हा न्यू इयरसाठी बनवलेली बिर्याणी मी। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।